नमस्ते. लिव्हर खराब होण्याचे 10 संकेत आणि त्यावरील 10 रामबाण उपाय. मित्रांनो, आपल्या शरीरात अशी कोणती गोष्ट आहे जी आपण जे काही खातो पितो त्यातून विषारी कचरा बाहेर काढून शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते? अगदी बरोबर, आपले लिव्हर म्हणजेच यकृत. आपल्या शरीरात उजव्या बाजूला छातीच्या बरगड्यांच्या अगदी खाली हे लिव्हर असते. लिव्हर हे आपल्या शरीरातील एका मोठ्या केमिकल फॅक्टरीसारखे काम करते. पचनक्रिया सुधारणे, रक्त शुद्ध करणे आणि विटामिन साठवणे अशी 500 पेक्षा जास्त कामे लिव्हर एकटे करते. पण विचार करा, जर हे लिव्हरच फॅटी झालं किंवा खराब व्हायला लागलं तर काय होईल? अख्ख्या शरीराचे इंजिनच बंद पडेल. सगळ्यात धोक्याची घंटा काय माहिती आहे का? किडनीप्रमाणेच लिव्हरसुद्धा जेव्हा खराब होऊ लागते तेव्हा शरीराला कोणतीही मोठी वेदना होत नाही. 70 ते 80% लिव्हर खराब होईपर्यंत माणसाला समजतही नाही. म्हणूनच यालाही सायलेंट किलर म्हणतात. पण आपले लिव्हर पूर्णपणे निकामी होण्यापूर्वी शरीर आपल्याला 10 असे संकेत देतं जे आपण बऱ्याचदा किरकोळ समजून सोडून देतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच 10 संकेत समजून घेणार आहोत आणि सोबतच लिव्हर आयुष्यभर निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय करायचे हेही पाहणार आहोत. व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. लिव्हर खराब होण्याचे 10 संकेत. संकेत नंबर 1, पोट सतत फुगणे किंवा कडक होणे. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे थोडे खाल्लं तरी पोट खूप फुगल्यासारखं वाटणे. लिव्हर खराब झाल्यावर त्याच्या नसांवर दाब पडतो, ज्यामुळे पोटात पाणी साठू लागते. जर पोटाचा आकार अचानक वाढला असेल आणि कडकपणा जाणवत असेल तर हे लिव्हरचे स्पष्ट लक्षण आहे. संकेत नंबर 2, डोळे आणि त्वचा पिवळी पडणे. जॉन्डिस, कावीळ. जेव्हा लिव्हर आजारी असते तेव्हा रक्तातील बिलिरुबिन नावाचा पिवळा कचरा ते साफ करू शकत नाही. हा पिवळा पदार्थ रक्तावाटे डोळ्यांमध्ये आणि त्वचेमध्ये जमा होतो, ज्याला आपण कावीळ म्हणतो. संकेत नंबर 3, नखांचा आणि लघवीचा रंग बदलणे. लघवीचा रंग अचानक खूप गडद पिवळा किंवा चहाच्या रंगासारखा येणे, तसेच नखे अचानक पांढरी फटफट दिसणे हा सुद्धा लिव्हरमध्ये बिघाड झाल्याचा मोठा संकेत आहे. संकेत नंबर 4, त्वचेवर निळे डाग पडणे आणि तीव्र खाज. लिव्हर रक्ताची गाठ बनवणारे प्रोटीन्स बनवणे कमी करते, त्यामुळे शरीरावर कुठेही न लागता अचानक निळसर किंवा काळे डाग पडू लागतात. तसेच रक्तातील पित्त त्वचेखाली साठल्यामुळे अंगाला असह्य खाज सुटते. संकेत नंबर 5, भूक पूर्ण मरणे आणि मळमळ. लिव्हरमध्ये बायजूस नावाचे पाचक द्रव्य तयार होते जे अन्न पचवते, पण लिव्हर कमकुवत झाल्यावर अन्न पचत नाही, ज्यामुळे भूक पूर्ण मरते आणि अन्नाचा वास आला तरी मळमळ किंवा उलटी होते. संकेत नंबर 6, पायांवर आणि घोट्यांवर सूज येणे. लिव्हर शरीरातील फ्लूइड नियंत्रित करते. ते नीट काम करत नसल्यास गुरुत्वाकर्षणामुळे पायाचे पंजे आणि गोटे यांच्यावर अचानक सूज येऊ लागते. याला दाबल्यावर तिथे खड्डा पडतो. संकेत नंबर 7, तोंडातून सतत दुर्गंधी येणे. लिव्हर निकामी होऊ लागल्यास रक्तातील विषारी वायू फुफ्फुसावाटे बाहेर पडतात, त्यामुळे ब्रश करूनही तोंडातून एक प्रकारचा सडका किंवा उग्र वास सतत येत असतो. संकेत नंबर 8, विनाकारण वजन वेगाने घटणे. लिव्हर पोषक तत्वांचे रसायनात रूपांतर करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीराला लागत नाही आणि अचानक वजन खूप वेगाने घटू लागते. संकेत नंबर 9, शरीरावर लाल कोळ्यासारख्या नसा दिसणे. स्पायडर एंजिओमा. लिव्हर खराब झाल्यावर शरीरात एस्ट्रोजन हार्मोन वाढते. यामुळे छातीवर, पाठीवर किंवा हातावर रक्ताच्या लहान नसा कोळ्याच्या जाळ्यासारख्या लाल उठून दिसू लागतात. संकेत नंबर 10,
प्रचंड आळस, थकवा आणि गोंधळ उडणे. लिव्हर रक्तातील अमोनिया साफ करू शकत नाही. हा अमोनिया जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचतो तेव्हा रात्री झोप न येणे, दिवसा सतत आळस राहणे, गोष्टी विसरून जाणे आणि चिडचिड होणे असा त्रास सुरू होतो. लिव्हर आयुष्यभर निरोगी ठेवण्याचे 10 रामबाण उपाय. मित्रांनो, आता लक्षणं तर आपण पाहिली, पण आपले लिव्हर नॅचरली डिटॉक्स करण्यासाठी आणि फॅटी लिव्हर दुरुस्त करण्यासाठी आयुर्वेदातील 10 सोपे उपाय पाहूया. उपाय नंबर 1. भुई आवळा, लिव्हरचे अमृत. आयुर्वेदात भुई आवळ्याला लिव्हरसाठी सर्वोत्तम औषध मानले आहे. हा साध्या आवळ्यापेक्षा वेगळा आणि लहान असतो. याचा पाल्याचा रस किंवा आयुर्वेदिक दुकानातून याचे चूर्ण आणून रोज सकाळी कोमट पाण्यासोबत घ्यावे. हा फॅटी लिव्हर आणि सूज मुळापासून बजेटमध्ये बरी करतो. उपाय नंबर 2. पांढऱ्या कांद्याचा रस. हा एक अतिशय दुर्मिळ पण खात्रीशीर गावठी उपाय आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर भरपूर असते, जे लिव्हरला नॅचरली डिटॉक्स करते. रोज दुपारच्या जेवणात किंवा सकाळी 1 चमचा पांढऱ्या कांद्याचा रस घेतल्यास लिव्हरची पचनशक्ती खूप वाढते. उपाय नंबर 3. कुटकी आणि चिराईता. हा आयुर्वेदातील सर्वात जुना आणि कडक गावरान उपाय आहे. कुटकी आणि चिराईता या वनस्पती चवीला खूप कडू असतात, पण त्या लिव्हरच्या पेशींना एकदम मजबूत करतात. रात्री एका कपात थोडे चिराईता पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाणी गाळून प्या. उपाय नंबर 4. काळे जिरे किंवा कलोंजी. कलोंजी किंवा काळ्या जिऱ्याचा पाला आणि बिया लिव्हरच्या कोशिकांचे रक्षण करतात. यात थायमोक्विनोन नावाचे शक्तिशाली तत्व असते. अर्धा चमचा काळ्या जिऱ्याचे चूर्ण किंवा काढा घेतल्यास लिव्हरवर जमा असलेली चरबी वितळायला सुरुवात होते. उपाय नंबर 5. माका किंवा भृंगराजचा पाला. मित्रांनो, माका फक्त केसांसाठीच नाही तर लिव्हरसाठी सुद्धा अमृतासारखं काम करतो. आयुर्वेदात याला यकृतकार्य उत्तेजक म्हटले आहे. माक्याच्या ताज्या पानांचा 1 चमचा रस सकाळी पिण्याने लिव्हरमधील सूज आणि कावीळ काही दिवसात पूर्णपणे बरी होते. उपाय नंबर 6. गरम पाणी आणि लिंबाचा रस. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हा जगातील सर्वात बेस्ट उपाय आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस टाकून प्या. याने लिव्हरमधील कचरा लगेच फ्लश आउट होतो. उपाय नंबर 7. सदाफुलीची पाने. सदाफुलीच्या पानात अल्कलीचे प्रमाण भरपूर असते. लिव्हरमध्ये साठलेला विषारी कचरा आणि वाढलेली उष्णता खेचून काढण्यासाठी सदाफुलीची 3 ते 4 पाने पाण्यात उकळून त्याचा काढा पिणे अत्यंत प्रभावी मानले जाते. उपाय नंबर 8. मकोई किंवा कामुनीचा पाला. मकोई ही रस्त्याच्या कडेला किंवा शेतात सहज मिळणारी वनस्पती आहे, ज्याला लहान काळ्या रंगाची फळे येतात. याचा पाला लिव्हर सिरोसिस आणि फॅटी लिव्हरवर रामबाण आहे. याच्या पानांचा रस किंवा काढा घेतल्याने लिव्हरचे इंजिन पुन्हा नव्यासारखे काम करू लागते. उपाय नंबर 9. लसूण आणि आल्याचा चहा. लसणामध्ये असणारे सिलेनियम लिव्हरला स्वच्छ करणारे एन्झाईम वाढवते. रोज सकाळी लसणाची 1 पाकळी कच्ची चावून खावी किंवा आल्याचा कोमट काढा प्यावा. यामुळे लिव्हरवर जमा झालेली चरबी वितळते. उपाय नंबर 10. हळदीचे पाणी. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे तत्व असते, जे लिव्हरच्या पेशींना पुन्हा नवीन करते. रात्री झोपताना 1 कप पाण्यात किंवा दुधात पाव चमचा शुद्ध हळद टाकून पिण्याची सवय ठेवा. तर मित्रांनो, हे होते लिव्हर खराब होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला देणारे 10 महत्त्वाचे संकेत. आपले शरीर खूप हुशार आहे. ते आजाराच्या सुरुवातीलाच ओरडून सांगत असतं. फक्त आपण त्याचे ऐकले पाहिजे आणि वेळीच काळजी घेतली पाहिजे. आजची ही अत्यंत महत्त्वाची आणि आरोग्यदायी माहिती तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा. मी उत्तर देण्याचा
नक्की प्रयत्न करेन. निरोगी रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.